मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये कथा अधिकच गुंतागुंतीची आणि रोचक वळणावर आलेली पाहायला मिळणार आहे। मागील भागात रमाच्या मनात निर्माण झालेला संशय आता अधिकच गडद झाला आहे। अक्षय आणि स्वराची लव्ह स्टोरी सतत बदलणाऱ्या उत्तरांमुळे रमाला अजिबात पटत नाहीये। ती जरी वरवर शांत दिसत असली तरी तिच्या मनात प्रचंड वादळ सुरू आहे। तिला आता खात्री वाटू लागली आहे की स्वरा काहीतरी लपवत आहे आणि ती खरी स्वरा नाही, यामागे नक्कीच काहीतरी मोठं रहस्य आहे। सकाळची सुरुवात, रमेचा निर्धार। भागाची सुरुवात रमाच्या घरातल्या सकाळपासून होते। रमा झोपेतून उठली आहे, पण तिच्या चेहऱ्यावर रात्रीची अस्वस्थता स्पष्ट दिसत आहे। ती आरशासमोर उभी राहून स्वतःशीच बोलते की काल रात्री अक्षय आणि स्वराने सांगितलेली गोष्ट एकमेकांशी अजिबात जुळत नव्हती। एकाने एक सांगितलं आणि दुसऱ्याने दुसरं। हे असं सहज चुकून होऊ शकत नाही। रमा ठरवते की आता ती शांत बसणार नाही आणि स्वराचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणारच। नाश्त्याचा टेबल आणि तणाव। दुसरीकडे स्वरा आणि अक्षय सकाळी एकत्र नाश्ता करत आहेत। स्वराच्या चेहऱ्यावर प्रचंड तणाव आहे। ती वारंवार पाणी पितेय आणि अक्षयच्या प्रत्येक वाक्यावर जरा जास्तच प्रतिक्रिया देतेय। अक्षयला हे सगळं जाणवतंय। तो स्वराला बाजूला घेऊन समजावतो, जास्त घाबरायचं कारण नाही, आपण जितके नॉर्मल वागू तितका कमी संशय येईल। पण स्वरा मात्र खूप घाबरलेली आहे। तिला वाटतंय की रमा फार हुशार आहे आणि ती लवकरच आपलं खोटं पकडेल। इरावती आत्यांची नजर। तिथेच इरावती आत्या आणि तारा पुन्हा एकदा स्वरावर लक्ष ठेवताना दिसतात। इरावती आत्यांना स्वरा अजूनही संशयास्पद वाटतेय। त्या ताराला सांगतात, ही मुलगी काहीतरी लपवत आहे, तिच्या बोलण्यात आणि वागण्यात सातत्य नाही। आज एक सांगते, उद्या दुसरं। इरावती आत्या ठरवतात की आता त्या स्वतः चौकशी करणार आणि सत्य बाहेर काढणार। रमा आणि साईची चर्चा। दुपारी रमाच्या घरी शांतामावशी आणि साई चर्चा करत असतात। रमा तिथे येते आणि अप्रत्यक्षपणे स्वरा आणि अक्षयच्या नात्याबद्दल प्रश्न विचारते। साईला अजूनही अक्षयवर पूर्ण विश्वास असतो, पण रमेच्या प्रश्नांमुळे त्यालाही थोडी शंका येऊ लागते। तो रमाला सांगतो की आपण घाईघाईने निष्कर्ष काढू नये, पण रमा आपल्या संशयावर ठाम असते। स्वराचा गुपित फोन कॉल। दरम्यान स्वरा एकटी असताना फोनवर कोणाशी तरी बोलताना दिसते। ती खूप तणावात आहे आणि म्हणतेय, परिस्थिती हाताबाहेर जात आहे, मला लवकरच काहीतरी मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे। तिचं हे बोलणं तारा दुरून ऐकते आणि तिचा संशय आणखी वाढतो। तारा लगेच ही गोष्ट इरावती आत्यांना जाऊन सांगते। सायंकाळचा थरार, रमेचा थेट प्रश्न। सायंकाळी घरात सगळे एकत्र जमतात। रमा मुद्दामून सगळ्यांसमोर स्वरा आणि अक्षयला लव्ह स्टोरीबद्दल पुन्हा तेच प्रश्न विचारते, जे तिने काल रात्री विचारले होते। यावेळीही स्वरा आणि अक्षय गोंधळतात। दोघांची उत्तरं पुन्हा जुळत नाहीत। हे पाहून इरावती आत्यामध्येच हस्तक्षेप करतात आणि म्हणतात, आता पुरे झालं, सत्य काय आहे ते सांगायलाच हवं। स्वराच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसते। तिच्या हातातला पाण्याचा ग्लास थरथरतो। अक्षय तिला सावरण्याचा प्रयत्न करतो, पण रमा थेट स्वराला विचारते, तू खरंच स्वरा आहेस का? हा प्रश्न ऐकून सगळेच हादरतात। घरात एकदम शांतता पसरते। स्वरा काही क्षण बोलूच शकत नाही आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं। अक्षय रमाला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण इरावती आत्या देखील रमेची बाजू घेतात। भागाचा शेवट आणि मोठा ट्विस्ट। भागाच्या शेवटी एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो। स्वरा शेवटी रडत रडत इतकंच म्हणते, सत्य लपवण्यामागे माझं एक मोठं कारण आहे आणि ते कारण समजून घेतल्याशिवाय कोणीही माझ्यावर आरोप करू नये। एवढं बोलून ती खोलीत निघून जाते। अक्षय तिच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतो, पण रमा त्याला थांबवते आणि म्हणते, आता निर्णयाची वेळ आली आहे। पुढील भागात स्वरा आपलं सत्य सांगणार का? अक्षय तिच्या पाठीशी उभा राहणार की रमेचा संशय घराला नवीन वळण देणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल।